निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे दिव्यात्मा, आपण कोण आहात? मच्छिंद्रनाथ, मी पिप्पलायन नारायण आहे। नवनारायणांपैकी 8 नारायणांनी यापूर्वीच नाथ संप्रदायात अवतार घेतले आहेत। 9वे नाथ म्हणून मी ह्या पृथ्वीवर अवतरणार आहे, परंतु त्यासाठी मी कित्येक वर्ष प्रतीक्षा करतो आहे। मच्छिंद्रनाथ, हे आपले दायित्व आहे की पृथ्वीवर माझ्या जन्मासाठीची सर्व योजना आपण करावी। हे पिप्पलायन नारायणा, आपलं अवतार कार्य नाथ संप्रदायामध्ये कधी सुरू व्हावं हा सर्वस्वी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा निर्णय आहे। आपण नाथ संप्रदायामध्ये यावे ही आमची देखील इच्छा आहे। आम्ही सुद्धा आपली आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत, परंतु आपल्याला इतका काळ थांबावं लागलं यात माझा कसलाही दोष नाही। श्री महादेवांनी आम्हाला कैलासात येण्याचे संकेत दिले आहेत। तिथे गेल्यावर ह्या प्रश्नाचं उत्तर निश्चित मिळेल। आपल्या अवतार कार्यासाठी आपण इतका वेळ प्रतीक्षा केली आहे। आपल्याला विनंती आहे की आपण काही काळ अजून प्रतीक्षा करावी। आपल्या अवताराची शुभ तिथी लवकरच निश्चित होईल। हे पिप्पलायन नारायण, या भूमीवर नवनाथ अवतरतील हे नियतीने पूर्वीच लिहून ठेवले आहे। त्यातील आता केवळ एक नाथ अवतार घेण्याचे बाकी आहेत। तो सुवर्ण क्षण देखील लवकरच येईल, परंतु ते 9वे नाथ कुठे अवतारित व्हावेत, त्यांचा जन्म कसा व्हावा ही सर्व पृष्ठभूमी श्री महादेव आणि श्री दत्तगुरूच ठरवतील। आपण जेव्हा अवतार घ्याल तेव्हा नाथ संप्रदायामध्ये आपलं स्वागतच असेल। तुम्ही म्हणता आहात तशी मी आणखी प्रतीक्षा करेन, परंतु त्या निर्णयासाठी आणखी जास्त विलंब होत असेल तर मी पुन्हा तुमच्या समोर प्रकट होईन। मला केवळ नाथ संप्रदायामध्येच अवतार घ्यायचा आहे, अन्यत्र कुठेही नाही। आपली ही इच्छा लवकरच पूर्ण व्हावी अशी मी प्रार्थना करतो। गुरुदेव, आपण सगळे जण 9वे नाथ येण्याची प्रतीक्षा करत आहोत। आपण जसे सगळ्या नाथांना घडवले, त्यांचे दायित्व घेतले, तसेच नवीन नाथांचे दायित्वही आपणच घ्यावे असे वाटते आहे। होय गुरुदेव, त्यांच्या जडणघडणीसाठी आपल्यालाच काहीतरी विशेष करावं लागणार आहे असं वाटतंय। पिप्पलायन नारायण जेव्हा 9वे नाथ म्हणून ह्या पृथ्वीवर अवतार घेतील तेव्हा त्यांचं गुरुपद श्री दत्तप्रभूंनी घ्यावं अशी माझी इच्छा आहे। आजोबा, तुम्ही हे स्तोत्र म्हणत असताना असं जाणवत होतं की ते तुमच्या हृदयातून येत आहेत। आता ते शब्द दिव्य झाले आहेत। जो कोणी हे स्तोत्र उच्चारे त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील।
श्रीपाद, हे केवळ तुझ्यामुळे शक्य झालंय. तूच माझ्याकरवी हे लिहून घेतलंय. अगदीच. पण बोपण्णा, श्रीपाद म्हणतोय ते खरंय. तुम्ही जे शब्द बोलत होतात ते ऐकताना मी अगदी तल्लीन झालो होतो. अण्णा, तुम्ही लिहिलेलं हे स्तोत्र मला सुद्धा द्या. मी सुद्धा रोज नित्य नियमाने ते म्हणेन. अगं सुमती, श्रीपादच्या रूपानं साक्षात दत्त महाराजांनी तुझ्या पोटी जन्म घेतलाय. तुला हे स्तोत्र म्हणायची काय आवश्यकता? तसं नाही हो अण्णा. आता मला हळूहळू समजायला लागलंय की मी जरी श्रीपादकडे त्याची आई म्हणून पाहत असले ना, तरी श्रीपाद फक्त माझा मुलगा नाहीये. मी भावनेच्या भरात वाहून जाते, पण श्रीपाद एक दिव्य बालक आहे. साक्षात परमेश्वर आहे तो. मी त्याची आई आहे हे फक्त निमित्त मात्र आहे. आई, असं म्हणू नकोस. तुला हा स्तोत्र म्हणण्याची अनुमती आहे आणि मला ठाऊक आहे की तू इतक्या भक्तिभावाने आणि प्रेमाने म्हणशील. ही सगळ्या शुभ शक्ती तुझ्यावर प्रसन्न राहतील. तुझा चेहरा काय पडला? होय, म्हणूनच आम्ही श्रीपादला भेटायला आलो. कल्याणी, अगं असं झालंय तरी काय? हवं ताई, आता सांगायचं तरी काय आणि किती. लय मोठं संकट उभं राहायला वाणी वाटतंय बघा. श्रीपाद, हा समधीकडून आमची कोंडी झाली आहे बघ. शेतात पीक पाणी येईना, दुसऱ्या कोणत्या कामात यश बी येईना, आणि ऋण झालं ती वेगळंच. कुठं बी हलया जागा राहिली नाही बघा. काय करावं काय बी कळना झालं. श्रीपाद, आता तूच काहीतरी मार्ग सांग बाबा. आजोबा, तुम्ही लिहिलेले स्तोत्र माधव काकाला द्या. तुमचे कष्ट चुकणार नाहीत, पण त्या कष्टांना कृपा आशीर्वाद नक्कीच लाभतील. माधव, श्रीपादच्या कृपेने मी हे स्तोत्र लिहिलं आहे. तुला जरा म्हणायला अवघड जाईल, पण तरी सुद्धा तू ते रोज म्हण. होय बोपण्णा, श्रीपाद म्हणलाय म्हणजे मी ते रोज म्हणणार. पर श्रीपाद, अनघा देवीचं व्रत काय आहे? श्री दत्तात्रयांच्या अर्धांगिनी अनघा देवी यांचं पूजन आणि हे स्तोत्र जो कोणी श्रद्धेने म्हणेल, ज्याचं आचरण शुद्ध असेल, त्याच्यावर दोघेही प्रसन्न राहून त्याला प्रत्येक संकटातून वाचवतील. असं झालं तर लय बरं होईल श्रीपाद. हे व्रत सुरू करा, अवश्य होईल. पर हे व्रत करायचं तरी कसं? ते फार काही अवघड नाही. आजोबांनी लिहिलेले स्तोत्र म्हणायचे आणि अनघा देवीच्या नावाने श्रीफळ कलश ठेवून त्याची पूजा करायची. यथाशक्ती नैवेद्य करायचा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवायचे. त्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल. तू हे सांगितलं ते लय बरं केलं श्रीपाद. होय, आम्ही लगोलग व्रत सुरू करतो. माधव,
मी हे स्तोत्र तुला नीट लिहून देतो, त्यानंतर तुम्ही ते माझ्याकडनं घेऊन जा. या झाडाखाली हे तेज कशाचं दिसत आहे? या तर पादुका कोरलेल्या दिसत आहेत. ही पदचिन्ह नेमकी कोणाची असावीत? ह्या दत्तप्रभूंच्या पादुका आहेत. हा एक अद्भुत क्षण आहे. दत्तप्रभू, आपण मला अशा या वनात दर्शन दिलं, मन प्रसन्न झालं. ही गोष्ट मला गुरु श्री मच्छिंद्रनाथांना सांगावी लागेल. सगळ्यांनाच इथं घेऊन येतो. माझे भविष्यातले हे स्वरूप आहे श्रीपाद श्री वल्लभ. माझे अनेक रूप आहेत, त्यातलेच हे एक रूप आहे. हे पदचिन्ह इथे प्रकट होण्यामागे एक विशेष कारण आहे. गुरुवर, आपण ध्यानातून बाहेर आला आहात तर एक विचारू का? अवश्य विचार गहिनी. गुरुवर, आजवर आपण कित्येक प्रांतात जाऊन तिथल्या लोकांसाठी कार्य केले आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी बराच काळ व्यतीत करतो. परंतु मनुष्यासारखं आपलं मन त्या ठिकाणावर तिथल्या भौतिक गोष्टींमध्ये अडकत नाही. मनुष्याला ते का साध्य होत नसावं गुरुदेव? मनुष्याला ते साध्य करणं शक्य आहे गहिनी. मनुष्याने एखादं सत्कर्म करत असताना कुठलीही अपेक्षा न ठेवता अगदी निस्वार्थ मनाने जर ते केलं तर मनुष्य कुठल्याही भौतिक गोष्टींमध्ये अडकू शकणार नाही. गोरक्षनाथ, गुरु श्री मच्छिंद्रनाथ कुठे? गुरुवर ध्यानात आहेत. काय झालं कानिफनाथ, आपण लगबगीने आलात? आपल्या चेहऱ्यावरून तर वाटतं आहे की काहीतरी आनंदाची बाब आहे. मी भ्रमण करायला वनात आतपर्यंत जाऊन आलो, तर इथूनच काही अंतरावर मला एक अद्भुत पाषाण गवसला. मी नीट निरखून पाहिलं तर त्यावर सद्गुरू श्री दत्तप्रभूंच्या पादुका कोरलेल्या होत्या. काय सांगताय कानिफनाथ? त्या पादुका पाहता क्षणीच त्यावर तेज झळकताना मी पाहिलं. म्हटलं आपल्या सगळ्यांना येऊन सांगावं. ही खरंच आनंदाची बाब आहे.
मला वाटतं आपण सगळे तिकडे जायला हवं. होय, हा शुभ संकेत आहे. आपण त्वरित तिथे जाऊया आणि श्री दत्त प्रभूंच्या पादुकांचं दर्शन घेऊया. चला, मी तुम्हाला ते ठिकाण दाखवतो. आदेश, अलख, निरंजन. माधव, कल्याणी, अरे लवकर बाहेर या. बोपन्नाथ, तुम्ही बोला ना. हे बघ, तुमच्याकडे कोण आलंय? पर कोण आहे ते? खरंच आम्ही ओळखलं नाही असनी. आणि हे गाठोडी कसली आहेत? अगं, माझ्या ध्यानात आलं. अगं कल्याणी, आपल्या नगरातले सावकार आहेत ना, त्यांच्याकडची माणसं आहे ती. तर आता हे इथं कशा पायी आलेत? आता यांचं ऋण आपल्याकडनं देणं होणार आहे का? अगं कल्याणी, ते तुमच्याकडनं काही घ्यायला नाही, तुम्हाला द्यायला आले आहेत. म्हणजे आम्हाला काही समजलं नाही. त्यांनी तुमच्यासाठी काही भेट वस्तू आणि धन आणलेले आहे. बोपन्ना, पण हे कसं शक्य आहे? ही आम्हाला का काही देतील? अरे माधव, तुमची जमीन काही वर्षापासून त्यांच्या अधिकारात होती आणि ती चुकीच्या नोंदीमुळे त्यांच्याकडे गेली होती. त्याच्या बदल्यात त्यांनी ह्या भेटवस्तू आणि धन पाठवलेलं आहे. अहो, काय सांगताय बोपन्ना? म्हणजे इतक्या दिवस सावकारासंग ज्या गोष्टी पायी आम्ही वाद घालीत होतो, ते वाद आता मिटला? म्हणजे ते आपल्याला आपली जमीन बी परत देतील तर? होय. हे संत श्रीपादमुळे झालं. त्यांनी सांगितलेलं व्रत आम्ही पाळलं आणि दत्त महाराजांची आणि अनगा देवीची कृपा आमच्यावर झाली. अनगा देवीच्या व्रताचा आणि श्रीपादच्या स्तोत्राचा महिमा लई मोठा आहे. गुरुदेव, आपल्यासाठी हा एक अद्भुत क्षण आहे. साक्षात श्री दत्तप्रभूंनी आपल्याला इथे दर्शन दिले आहे. आपल्या गुरुदेवांचे असे दर्शन घडणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. ही श्री दत्तप्रभूंची लीला आहे. दत्तप्रभूंच्या लीलेमागे काहीतरी विशेष कारण नेहमी असते. तसे यामागेही मला दिसत आहे. हे एक अत्यंत अलौकिक असं स्थान म्हणावं लागेल. कारण श्री दत्त प्रभूंच्या पादुका या औदुंबर वृक्षाच्या जवळ गवसल्या आहेत. हे औदुंबर झाड श्री दत्त प्रभूंचं सर्वात अधिक प्रिय असं वृक्ष आहे. 21 गुणांनी परिपूर्ण अशा या वृक्षाखाली श्री दत्त प्रभूंनी त्यांची साधना पूर्ण केली. त्यामुळे साधनेसाठी, भक्तीसाठी हे एक उत्तम असं वृक्ष आहे. जो औदुंबराची सेवा करतो त्याचे जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होते. त्याला इच्छित अशी फलप्राप्ती होते. औदुंबरासमोर बसून जो निर्मळ मनाने एकचित्ताने साधना करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि
त्याला दिव्य अशा आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते. या औदुंबराचं नित्य नेमाने पूजन करणं म्हणजे साक्षात श्री दत्तगुरूंचं पूजन करण्यासारखं आहे. जो ह्या औदुंबराचं नित्य नेमाने पूजन करेल त्याला श्री दत्तप्रभूंचा आशीर्वाद नेहमीच प्राप्त होईल. आणि त्याचबरोबर त्या भक्ताला धनधान्य, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. अशा ह्या पवित्र औदुंबराला नाथांचे शतकोटी प्रणाम.